कम्प्युटरचं फंक्शनॅलिटी 3 फंक्शनॅलिटी डिवाइड झाली. एक म्हणजे तुम्ही कम्प्युटरला इनपुट द्या, त्याच्यावर काय होणार आहे, प्रोसेसिंग होणार आहे आणि मग तुम्हाला काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं यातलं महत्वाचं काय, आउटपुट अजिबात महत्वाचं नाही. जर तुमचं इनपुट बरोबर असेल आणि प्रोसेस बरोबर असेल तर आउटपुट हे कम्प्युटर देते, त्याच्या अॅक्युरेसीवर तुम्ही शंका घेऊ नका. कळलं का? इनपुट बरोबर द्या, प्रोसेस बरोबर करा, आउटपुट तुमचं 100% काय होणार आहे, बरोबर येणार आहे. आता सी लँग्वेज ही तयार कशासाठी झाली सांगा बरं. आता तुम्हाला आठवलं पाहिजे बरं का, कशासाठी झाली होती, सिस्टीम प्रोग्रामिंग साठी. सिस्टीम प्रोग्रामिंग म्हणजे काय, ओएस तयार झाली, बरोबर का. मग तुम्ही त्यात सिस्टीम कॉल्स तयार करा, तुम्ही त्यात तुमचे डिव्हाइस ड्रायव्हर तयार करा, सिस्टीम प्रोग्रामिंग साठी झाली. सिस्टीम प्रोग्रामिंग मध्ये जेव्हा तुम्हाला प्रोग्रामिंग करायची आहे तर त्यात कसा अप्रोच राहतो. समजा मी तुम्हाला म्हटलं की मी तुला 2 नंबर देतो, ए आणि बी, ह्या दोघांची ऍडिशन कर, बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणणार, एक सी व्हेरिएबल घ्यावा लागेल, इंट सी सेमिकोलन सी इक्वल टू ए प्लस बी प्रिंट पर्सेंट डी आणि सी, बरोबर आहे. मी तुम्हाला म्हटलं हा अरे घ्या, आता तुम्ही लिस्ट बनवा, पायथॉन मध्ये लिस्ट बनता, ही लिस्ट घ्या आणि ह्या लिस्टला सॉर्ट करा, बरोबर. तुम्ही लिस्ट घेणार, लिस्टचं सॉर्टिंगचं लॉजिक लिहून टाकणार. तुम्ही असं कधी विचारलं का लिस्ट मध्ये कोणते नंबर आहे, विचारणारच नाही. तुम्ही काय करणार, लॉजिक लिहिणार, येऊ दे लिस्ट, कोणी येऊ दे, मला नंबरची घेणं नाहीये, तो 10 असो किंवा 15 असो किंवा 50 असो, मला प्रॉब्लेम आहे का, नाही. याला आपण काय म्हणतो, प्रोसेस महत्वाची आहे. तुम्हाला मी डेटा सांगितलंच नाही काय, सी लँग्वेजला कधीच तुम्हाला डेटा आधी सांगावं लागत नाही. तुम्हाला पूर्ण फोकस कशावर करावा लागतो, प्रोसेसवर करावा लागतो.